नमस्कार. मी प्रतिभा सराफ. धनंजय दिवाळी अंकाच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त धनंजय दिवाळी अंकाची एक लेखिका या नात्याने मी आज धनंजय दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली 1994 साली प्रसिद्ध झालेली एक कथा डॉक्टर अरुण मांडे यांची भावी गुन्हेगार आपल्यासमोर सादर करणार आहे. ही कथा 25 वर्षे जुनी आहे आणि अजूनही पुढील 25 वर्षे तुम्हाला ती ताजीच वाटणार आहे. तर अशी काळाच्या कसोटीवर टिकून राहणारी ही कथा आहे हे आपल्याला ऐकल्यावर याचा प्रत्यय येईलच. धनंजय दिवाळी अंकाचे सर्वेसर्वा राजेंद्र कुलकर्णी यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून ही कथा त्यांनाच अर्पण करते. कथेचे नाव आहे भावी गुन्हेगार. कथालेखक डॉक्टर अरुण मांडे आणि कथा अभिवाचक प्रतिभा सराफ. पोलीस स्टेशनमध्ये शिरलो तेव्हा आतमध्ये इन्स्पेक्टर एकटेच बसले होते. ऑफिसच्या चारी भिंतीवर 10-12 टेलिव्हिजनचे सेट बसवलेले होते. कंट्रोलची बटणं दाबून इन्स्पेक्टर आपल्या एरियातील हालचालींवर बारकाईनं लक्ष ठेवून होते. माझी चाहूल लागल्यावर त्यांनी मान वळवून माझ्याकडे पाहिलं. नमस्कार इन्स्पेक्टर, मी म्हणालो. नमस्कार, बसा, ते म्हणाले. तुम्हाला डिस्टर्ब तर नाही केला? नाही हो, सध्या आम्हाला कामच नाही. कारण आजकाल लोकांनी गुन्हे करायचं सोडून दिलंय. ते जाऊ द्या, तुमचं काय काम आहे बोला. माझं नाव विजय रघुनाथ, युनिव्हर्सल पॉझिट्रॉनिक कंपनीचा मालक. मला थोडीशी माहिती हवी आहे. फ्री क्रिमिनल ॲक्ट, भावी गुन्हेगार कायद्याविषयी सध्या बरीच चर्चा चालू आहे. त्याबद्दल जरा सविस्तर सांगता का, मी विचारलं. इन्स्पेक्टरनी क्षणभर माझ्याकडे रोखून पाहिलं. मग हसून म्हणाले, त्याआधी मला थोडासा इतिहास सांगावा लागेल. मग ते खुर्चीवर ऐसपैस बसले. एक सिगरेट पेटवली. मला ऑफर केली नाही. समोरच्या एका पडद्यावर नजर रोखून ते म्हणाले, परवा मी जुन्या मायक्रोफिल्म्स बघत होतो. 1000-1200 वर्षापूर्वीच्या. त्या काळातलं पोलीस स्टेशन पाहून मला तर धक्काच बसला. क्लोज टीव्ही सर्किट कॅमेरे नाहीत, इन्फ्रारेड सेन्सर्स नाहीत, रात्रीची गस्त घालणारे विजिलन्स रोबो नाहीत, लेझर गन्स नाहीत, इंटरपोल टर्मिनलला जोडलेले सुपर कॉम्प्युटर्स नाहीत. मग काय होतं पोलीस स्टेशनमध्ये, मी विचारलं. एक इन्स्पेक्टर, 10-12 पोलीस, एक पिस्तूल आणि काही रायफली. बस एवढंच? हो ना. 10-12 हजार वस्तीच्या एरियावर 10-12 माणसं कसा कंट्रोल करत असतील माहीत नाही. पोलीस मागासलेले होते, गुन्हेगारही तसेच. तिजोरी फोडण्यासाठी कंट्रोल अँटी मॅटर सारखं साधं हत्यार सुद्धा नव्हतं त्यांच्याजवळ. पळून जाण्यासाठी स्वतःची अवकाशयानं सुद्धा नव्हती. तरी सुद्धा बरेचसे गुन्हे उघडकीस यायचे, गुन्हेगार पकडले जायचे. हे एक आश्चर्यच होतं. त्यावेळेसच्या शिक्षेच्या पद्धती सुद्धा फारच प्राथमिक अवस्थेतल्या होत्या. प्राथमिक अवस्थेतल्या म्हणजे, मी विचारलं. त्यावेळेस खून करणाऱ्याला फाशीची शिक्षा देत असत. अंगावर शहारा आल्यासारखं करत इन्स्पेक्टर म्हणाले. फाशी म्हणजे काय, मी गोंधळून विचारलं. ते मलाही नीट सांगता येणार नाही, पण रक्तासाठी रक्त, आय फॉर आय, जीवासाठी जीव, अशी ती क्रूर आणि मागासलेली पद्धती होती. हॉरिबल, फारच भयंकर. त्यांचं बोलणं ऐकून माझ्याही अंगावर काटा आला. आपण इथे येण्यात
चूक केली की काय असं वाटायला लागलं. पण खात्री करून घेण्यासाठी मी विचारलं, फाशीची शिक्षा अजून आहे? नाही. पृथ्वीचे पहिले अध्यक्ष स्टीव्हन्स यांनी 500 वर्षापूर्वीच या प्रथेवर बंदी घातली, इन्स्पेक्टर म्हणाले. समाधानाचा एक हलकासा सुस्कारा सोडून मी विचारलं, खून करणाऱ्याला आता काय शिक्षा होते? 14 वर्ष सक्त मजुरी. 14 वर्ष? अर्थात ही शिक्षा पूर्वीच्या सक्त मजुरीपेक्षा फारच वेगळी आणि परिणामकारक आहे. या शिक्षेसाठी आम्ही गुन्हेगाराला चंद्रावरच्या तुरुंगात पाठवतो. आत्तापर्यंत किती जण तुरुंगात गेलेत? मी उत्सुकतेने विचारलं. गेलेत पुष्कळ, पण त्यापैकीच काही शिक्षा भोगून परत आलेत. जे परत आलेत त्यांनी तुरुंगाचं वर्णन इतकं भयंकर केलंय की गेल्या 3 वर्षात गुन्ह्यांचं वार्षिक प्रमाण 10% इतकं खाली आलंय. 10%? म्हणजे बरंच कमी आहे, मी म्हणालो. इन्स्पेक्टर उसळून म्हणाले, नाही, कमी नाही. 10% म्हणजे जास्तच झालं. आणखी कमी व्हावं म्हणून प्रयत्न चालू आहेत. म्हणून तर आम्ही हा नवीन कायदा केलाय, भावी गुन्हेगार कायदा. बऱ्याच वेळानं इन्स्पेक्टर मुद्द्यावर आले होते. म्हणजे नेमकं काय करता तुम्ही? मी विचारलं. आम्ही शिक्षेमध्ये कन्सेशन देतो, सूट. अट फक्त एकच, गुन्हा करण्याआधी गुन्हेगारानं शिक्षा भोगायला हवी, इन्स्पेक्टर म्हणाले. गुन्हा करण्याआधी? आणि त्यातही कन्सेशन? मला समजलं नाही, मी म्हणालो. तुम्हाला उदाहरण देऊन समजावून सांगतो. समजा तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा खून करायचा आहे, पण त्यासाठी शिक्षा आहे 14 वर्षाची सक्त मजुरीची. आयुष्यातील मौल्यवान 14 वर्ष चंद्रावरच्या तुरुंगात कोण घालवणार आहे? ते म्हणाले. आणि गुन्हा उघडकीस आलाच नाही तर? मी विचारलं. तशी शक्यता कमीच, अगदीच अशक्य. तुम्ही कितीही हुशारीनं खून करा, आमचे व्हिजिलन्स रोबो तुम्हाला 1 तासात पकडतील, ते अभिमानानं म्हणाले. एक आवंडा घेऊन मी त्यांना म्हणालो, असं? अरे वा, कसं काय करता बुवा तुम्ही? ते आमचं सिक्रेट आहे, पण याचं सगळं श्रेय आजच्या विज्ञानाला द्यावं लागेल. गुन्हेगाराला शोधण्याचं तंत्रज्ञान आता इतकं पुढे गेलंय की गुन्हा करण्याआधीच आम्ही गुन्हेगाराला शोधतो, त्याचा पाठलाग करतो आणि गुन्हा करताना रेड हँड पकडतो, ते म्हणाले. एकंदरीत काय? गुन्हेगार हा पकडला जाणारच आणि त्याला शिक्षा होणारच, मी म्हणालो. हो, शिक्षा तर व्हायलाच हवी, इन्स्पेक्टर कठोरपणे म्हणाले. मग हे शिक्षेमध्ये कन्सेशन कशासाठी? त्यामुळे गुन्हे वाढणार नाहीत का? अजिबात नाही, उलट गुन्हे कमीच होतील, ते म्हणाले. मला जरा शंकाच वाटत होती, पण काही गोष्टी विचारणं आवश्यक होतं. आतापर्यंत या योजनेचा किती जणांनी लाभ घेतलाय? नक्की आकडा मी सांगणार नाही, पण एक गोष्ट मी नक्कीच सांगू शकेन. कोणती? आतापर्यंत एकही भावी गुन्हेगार 7 वर्षांची शिक्षा सुद्धा सहन करू शकला नाही. काही तर वर्ष पूर्ण होण्याच्या आतच शरणागती पत्करून परत पृथ्वीवर आले. त्यामुळे जे गुन्हे अटळ होते ते आपोआपच टळले. आम्हाला फायदा होतो तो असा. खरंच इन्स्पेक्टर, आतापर्यंत एकही भावी गुन्हेगार शिक्षा पूर्ण करून आला नाही? एकही नाही,
इन्स्पेक्टर अभिमानानं म्हणाले. पण मी मात्र नक्कीच येणार आहे, निश्चयी स्वरात मी म्हणालो. म्हणजे? त्यांनी आश्चर्यानं माझ्याकडे पाहत विचारलं. म्हणजे असं की मलाही या योजनेचा फायदा घ्यायचा आहे, मी म्हणालो. ॲशट्रेमध्ये सिगरेट विझवत त्यांनी विचारलं, कुठल्या गुन्ह्याबद्दल सूट हवी आहे तुम्हाला? खुनाच्या. खून खून करणार आहे मी. पुन्हा एकदा नीट विचार करा. आम्हाला न सांगता खून केला असतात तर पकडल्यावर 14 वर्षांची शिक्षा झाली असती. तुम्ही गुन्हा करण्याच्या अगोदर आमच्याकडे आलात तेव्हा या योजनेमुळे तुम्हाला 7 वर्षांची शिक्षा होईल. पण ती सुद्धा तुम्हाला सहन होईल की नाही शंकाच आहे. इन्स्पेक्टर माझ्याकडे पाहत म्हणाले. त्याची काळजी तुम्हाला का? मला आता काय करावं लागेल ते सांगा. ड्रॉअरमधून त्यांनी एक फॉर्म बाहेर काढला. माझ्यासमोर ठेवत ते म्हणाले, हा फॉर्म भरा. उद्या तुमच्यावर खटला भरला जाईल आणि 8 दिवसानंतर तुम्हाला चंद्रावर तुरुंगात पाठवण्यात येईल. शिक्षा भोगून आल्यावर मी खून केला तर मला तुम्ही पकडणार नाही ना? शेवटची एक शंका मी विचारून घेतली. छे, मुळीच नाही. तुम्ही खुशाल खून करा. तुमच्यावर आम्ही वॉचही ठेवणार नाही. खून केल्यावर मात्र आम्हाला लगेच कळवा. म्हणजे डेड बॉडी शोधण्यात आमचा वेळ जाणार नाही. मी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून फॉर्म भरायला सुरुवात केली. 7 वर्षानंतर मी पृथ्वीचं दर्शन घेत होतो. अवकाशयानातून स्पेसपोर्टवर उतरलो तरी सुद्धा मला परत आलोय यावर विश्वास बसत नव्हता. बाहेर निघत असतानाच पत्रकारांनी मला गराडा घातला. सगळ्यांनी एकाच वेळेस मला प्रश्न विचारायला सुरुवात केली तेव्हा मी ओरडून म्हणालो, चूप. नाहीतर तुमच्यापैकी एकाचा मी खून करीन. त्याबरोबर सगळे गप्प बसले. सगळ्यांवर नजर फिरवत मी म्हणालो, तुम्ही का त्रास देताय मला? त्रास नाही, तुमचं अभिनंदन करायला आलोत आम्ही. एक पत्रकार. 7 वर्षांची शिक्षा पूर्ण करून येणारे तुम्ही पहिलेच. दुसरा पत्रकार. माझं अभिनंदन करायला मी काही नेता आहे? मी तर एक कैदी आहे, गुन्हेगार आहे. नाही मिस्टर विजय, तुम्हाला पूर्णपणे गुन्हेगार म्हणता येणार नाही. तिसरा पत्रकार. आंतरग्रह सुरक्षा कायद्यानुसार तुम्ही अजूनही भावी गुन्हेगार आहात. चौथा पत्रकार. कारण तुम्ही अजून खून केलेला नाही. पाचवा पत्रकार. या नवीन कायद्याबद्दल आपलं काय मत आहे? सहावा पत्रकार. तसा हा कायदा चांगलाच आहे, पण 7 वर्षांची शिक्षा म्हणजे फारच होते. सरकारनं आणखी थोडीशी सूट द्यायला हवी, मी म्हणालो. आपल्या हाताची 2 बोटं गेली आहेत, ती कशानं? एकानं विचारलं. खाणीत काम करताना थर्मस्टोनचा एक दगड हातावर पडला, मी म्हणालो. तुमच्या डाव्या हाताची करंगळी पण अशीच तुटली वाटतं, दुसऱ्यानं विचारलं. नाही, एक दिवस मी कामचुकारपणा केला होता, त्याची शिक्षा म्हणून त्यांनी माझी करंगळी तोडली, मी थंडपणे म्हणालो. बराच वेळ कोणीच बोलले नाही. मग एकानं विचारलं, आणखी एखाद्या गुन्ह्यासाठी परत चंद्रावर जाण्याची तयारी आहे का? अजिबात नाही. या 7 वर्षातला एखादा भयानक अनुभव सांगा, दुसऱ्यानं विचारलं. सांगण्यासारखं पुष्कळ आहे, पण मी सांगणार नाही. कारण मी चंद्रावर जाण्याच्या पूर्वी एका प्रकाशकानं त्याचे हक्क विकत घेतलेत. माझं पुस्तक प्रकाशित झाल्यावर तुम्हाला ते अनुभव वाचायला मिळतील.
आणखी काही विचारायचे? माझं बोलणं ऐकल्यावर सगळ्यांचा उत्साहच गेला. तरी सुद्धा काही जणांनी एक दोन फालतू प्रश्न विचारलेच. उदाहरणार्थ, आता तुम्ही काय करणार आहात? घरी जाऊन आंघोळ करणार आहे आणि नंतर फर्स्ट क्लास जेवणार आहे. चंद्रावरच्या कॉन्सन्ट्रेटेड फूडच्या गोळ्या खाऊन कंटाळलोय मी. तरी सुद्धा एकानं सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारला, तुम्ही कोणाचा खून करणार? नो कमेंट्स. खून झाल्यावर तुम्हाला कळेलच. 100 मजली सुपर मार्केटमध्ये शिरलो तेव्हा तिथल्या मॅनेजरनं माझं स्वागत केलं. तुम्ही मला ओळखता? मी आश्चर्याने विचारलं. तुम्हाला कोण ओळखणार नाही? तुम्ही चंद्रावरून निघालात तेव्हापासून इथं तुमच्या नावाची चर्चा होते. आत्ताच टीव्हीवर तुमची मुलाखत पाहिली, मॅनेजर म्हणाला. स्पेसपोर्ट वरून सरळ तुमच्या दुकानातच येतोय. आमचं भाग्य. काय सेवा करू आपली? मला एक लेझर बीम रिव्हॉल्वर पाहिजे. कशासाठी ते तुम्हाला माहित आहेच. हो हो, माहितीये. खुनाचं हत्यार घेण्यासाठी तुम्ही आमच्या दुकानाची निवड केलीत याबद्दल पुन्हा एकदा आभार. कोणते दाखवू? इम्पोर्टेड चालतील? परवाच मंगळावरून माल आलाय, मॅनेजर अदबीनं म्हणाला. छे छे, मला इम्पोर्टेड नकोय, देशीच हवंय. आपल्या पृथ्वीवरच्या वस्तूंचा दर्जा काय कमी आहे? 10 वर्षापूर्वी मी सूर्यमालिकेच्या सफरीवर गेलो होतो. तेव्हा शुक्रावरच्या एका दुकानात फक्त पृथ्वीवरच्याच वस्तू पाहायला मिळाल्या. पिकतं तिथे विकत नसतं साहेब, मॅनेजर हसून म्हणाला. खरंय, ते जाऊ द्या. रिव्हॉल्वर दाखवताय ना? हो हो. अरे, कोण आहे रे तिकडे? ते बघ, ते अमर कंपनीचं रिव्हॉल्वर दाखव यांना. असं म्हणून मॅनेजर लगबगीने जायला निघाला. मी त्याला थांबवत म्हणालो, मला पाहायला वेळ नाही. जे चांगलं असेल ते पॅक करून द्या. मग मी खिशात हात घालून एक कार्ड काढून म्हणालो, हे माझं पंच कार्ड. कॉम्प्युटर करून चौकशी करून घ्या आणि तुमचे जे काही युनिट्स असतील ते कापून घ्या. नो नो मिस्टर विजय, आम्ही तुमच्याकडून युनिट्स घेणार नाही. का बरं? मी आश्चर्याने विचारलं. तुम्हाला कल्पना नाही साहेब. तुम्ही आमच्या दुकानात येऊन गेलात असं समजलं की पहा कशी गर्दी होते आमच्या दुकानात, मॅनेजर म्हणाला. पण हे लोकांना कळणार कसं? त्याचं काय आहे, तुम्ही दुकानात शिरल्याचं पाहताच मी टीव्ही कॅमेऱ्याचं बटन दाबलं. आता ही फिल्म आम्ही जाहिरात म्हणून वापरणार आहोत. मग आमचा फायदाच फायदा, तो म्हणाला. मॅनेजर आवळा देऊन कोहळा काढायच्या विचारात होता. पण आता मी पूर्वीचा विजय राहिला नव्हतो. माझी परवानगी का नाही घेतलीत? आता घेतो. 1% माझं कमिशन. कबूल? कबूल, मॅनेजरनं क्षणाचाही विचार न करता म्हटलं. तेवढ्यात एका रोबोनं पार्सल आणून दिलं. माझ्या हातात देत मॅनेजर म्हणाला, हे तुमचं रिव्हॉल्वर. आपला भावी खून यशस्वी होईल अशी आशा करतो. बेस्ट ऑफ लक. थँक्स. माझ्या फ्लॅटच्या दरवाजावर मी दोन्ही हाताच्या तळव्यांनी स्पर्श केला आणि थोड्याशा मोठ्या आवाजात स्पष्टपणे म्हणालो, विजय रघुनाथ. कॉम्प्युटरने माझ्या हातांच्या तापमानाची नोंद केली. व्हॉइस प्रिंटरने माझा आवाज रेकॉर्ड करून घेतला. पूर्वीच्या
तापमानाशी आणि आवाजाशी तुलना केल्यावर मी विजयच आहे याची कॉम्प्युटरला खात्री पटली. पुढच्याच सेकंदाला दार उघडलं. मी आतमध्ये धावलो. मला पाहताच विजया दचकून उभी राहिली. विजय, तू परत आलास? ती घाबरून म्हणाली. कमाल आहे तुझी. मी आल्याचं सगळ्या जगाला माहिती झालंय आणि तुला माहित नाही. आणि म्हणून मी तिला मिठीत घेण्यासाठी सरकलो. तशी घाबरून विजया मागे सरकली. तिच्याकडे गोंधळून पाहत मी विचारलं, विजया, काय झाले तुला? मला बघून आनंद नाही झाला? विजय, तू काय करणार आहेस आता? तिनं विचारलं. काय म्हणजे? फर्स्ट क्लास आंघोळ करणार. मग तुझ्या हातचं जेवण घेणार डार्लिंग. लवकर कर, मला फार भूक लागली आहे. असं म्हणून मी माझी बॅग कोपऱ्यात फेकून दिली. हातात पार्सल उघडून त्यातलं रिव्हॉल्वर बाहेर काढलं. डोळे विस्फारून बघत तिनं विचारलं, विजय, तू कुणाचा खून करणार आहेस? छद्मीपणानं हसत मी म्हणालो, हे सिक्रेट आहे, पण एक गोष्ट नक्की, मी कुणाचा खून करणार आहे हे सर्वात आधी तुलाच समजेल. असं म्हणून मी गमतीनं तिच्यावर रिव्हॉल्वर रोखलं. त्याबरोबर माझ्या पायावर कोसळत ती म्हणाली, नको नको विजय, माझा खून नको करूस, मला माफ कर विजय. क्षणभर मी तिच्याकडे आश्चर्याने पाहतच राहिलो. मग तिला उठवत मिठीत घेत म्हणालो, असं काय करतेस? कोणी सांगितलं तुला मी तुझा खून करणार आहे म्हणून? अगं, तुझा खून करण्याचं कारणच काय मला? नको रे असं जिव्हारी बोलूस. तुला सगळं माहिती आहे विजय. त्यासाठीच तर तू 7 वर्षांची शिक्षा भोगून आलायस. माझा खून करण्यासाठी. ती रडत रडत म्हणाली. विजया, तू काय बोलतेस? मला अजिबात कळत नाहीये. विजय, मला माफ कर. सुनीलवर प्रेम केलं ही गोष्ट खरी आहे, पण ती माझी चूक होती. आता मला पश्चाताप होतोय. विजय, आता मी परत असं कधीच करणार नाही. मला फक्त एकदाच संधी दे विजय, ती काकुळतीने म्हणाली. माझ्या मिठीतनं मी तिला दूर केलं. अविश्वासानं मी तिच्याकडे पाहत म्हणालो, विजया, तू माझी प्रतारणा करत होतीस आणि मी वेड्यासारखा फक्त तुझ्यावर प्रेम करत होतो. सुनीलवर तुझं प्रेम? हॉरिबल. आय कांट इमॅजिन. माझी चूक होती विजय, मला माफ कर. विजया, 7 वर्षे मी कशी काढली माहितीये? फक्त तुझ्या आठवणीवर जगत होतो. किती प्लॅन केले होते मी हा खून केल्यानंतर मी तुला घेऊन मंगळावर जाणार होतो. तिथंच आपलं नवीन आयुष्य सुरू करणार होतो. पण तू माझ्या सगळ्या आशा आकांक्षांचा चुराडा केलास. म्हणजे विजय, तू माझा खून करणार नव्हतास? सुनील बद्दल तुला खरंच काही माहिती नव्हती? तिनं आश्चर्याने विचारलं. वेडे, तुझा खून करण्याचं माझ्या स्वप्नात सुद्धा नव्हतं आणि सगळं माहीत झाल्यावर सुद्धा करणार नाही. माझं अजूनही तुझ्यावर प्रेम आहे. म्हणजे तू मला गैरसमज होतोय तुझा. माझं विजयावर प्रेम आहे, पण ते 7 वर्षापूर्वीच्या. आताच्या विजयावर नाही. विजया, तू जा, कुठेही जा. माझ्या घरात एक क्षणभरही थांबू नकोस. आय हेट यू. पण विजय, जा म्हणतो ना, नाहीतर मी खरंच तुझा खून करीन. विजया घाबरून माझ्याकडे पाहत पाहत दाराकडे धावली.
ती गेल्यावर मी सुन्नपणे एका खुर्चीवर बसून राहिलो. किती वेळ गेला समजलं नाही. विजीफोनच्या बझरमुळे मी भानावर आलो. टेबलावरच्या विजीफोनचं मी बटन दाबलं. त्याबरोबर फोनच्या पडद्यावर एक टक्कल असलेला लालबुंद चेहरा दिसायला लागला. त्याला पाहिल्याबरोबर मी ओळखलं. हा सायमन, ॲटॉमिक मोटार कंपनीचा मालक. याचं माझ्याकडे काय काम असावं? पार्ट्यांमध्ये कधीतरी 1-2 वेळा भेट झाली होती, तेवढीच ओळख. बोला सायमन, माझं तुमच्यापाशी अत्यंत खाजगी आणि गुप्त स्वरूपाचं काम आहे, तो म्हणाला. लवकर बोला, मला वेळ नाही. फोनवर? का बरं? काय हरकत आहे? तुमचा फोन पोलिसांनी टॅप केला असेल तर? हे पहा मिस्टर सायमन, पोलीस माझं बोलणं ऐकत असेल तर ऐकू दे, मला त्याची पर्वा नाही. आय डोंट केअर. पण मला काळजी आहे ना, आपलं बोलणं दोघांशिवाय तिसऱ्यानं ऐकायला नको. कारण माझं काम गुप्त स्वरूपाचं आहे, सायमन म्हणाला. हे पहा सायमन, माझा मूड आधीच खराब झालाय. तुम्हाला सांगायचं नसेल तर नका सांगू, मी फोन बंद करतो, मी चिडून म्हणालो. नको नको प्लीज. सांगतो, थोडक्यात सांगा. सध्या माझ्या मोटारींचा खप फार मोठ्या प्रमाणात कमी व्हायला लागलाय. त्याला कारण एकच व्यक्ती, थॉमस. त्याच्यामुळे माझा धंदा मार खातोय. त्याच्या कंपनीच्या मोटारी भराभर खपतायत. त्याच्याशी स्पर्धा करणं मला केवळ अशक्य आहे. मग त्याला मी काय करू? त्याचा खून करा. थॉमसचा खून? आणि मला करायला सांगताय? मी रागानं म्हणालो. तुम्हाला नाही सांगणार तर कोणाला? नाहीतरी तुम्ही 7 वर्षांची शिक्षा भोगून आलायत. कोणाचा तरी एकाचा खून करण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे, म्हणून तुम्ही थॉमसचा खून करा, सायमन सहजपणे सांगत होता. त्यासाठी मी शिक्षा नाही भोगली. कोणाचा खून करायचा आहे हे मी 7 वर्षापूर्वीच ठरवलेलं आहे. जाऊ द्या हो, विसरून जा त्याला. नाही, त्याला विसरणं अशक्य आहे. त्यानं माझ्यावर जो अन्याय केलाय त्याला शिक्षा एकच, मृत्यू. मी ज्याच्यासाठी शिक्षा भोगली त्याचाच खून करणार, मी कठोरपणे म्हणालो. असं करू नका, माझं ऐका. थॉमसचा खून केलात तर तुम्हाला आयुष्यभर मी सुखी ठेवेन. जे मागाल ते देईन. मंगळावरची, शुक्रावरची, म्हणाल तिथली हवी तितकी जमीन तुम्हाला देतो, सायमन आर्जवी स्वरात म्हणाला. सॉरी, तुमच्या थॉमसचा खून तुम्हीच करा. त्यासाठी भावी गुन्हेगार म्हणून 7 वर्षांची शिक्षा भोगून या किंवा 14 वर्षांची तयारी ठेवा. मला या दोन्ही गोष्टी अशक्य आहेत. त्यापेक्षा तुम्हीच ते काम करा. मी पुन्हा फोन करतो. शांतपणे विचार करा. तुम्हाला मी एकदाच सांगितलंय नाही म्हणून. तुम्ही जर पुन्हा फोन केलात तर पोलिसांकडे कंप्लेंट करेन. असं म्हणून मी फोन बंद केला. तेवढ्यात पुन्हा फोनची रिंग वाजली. नक्की सायमन असणार. मी बराच वेळ लक्ष दिलं नाही. तरी पण रिंग थांबण्याचं काही लक्षण दिसेना. चिडून मी फोनचं बटन दाबलं. पण पडद्यावर सायमन नव्हता, श्याम होता, माझा पार्टनर. तू आहेस होय, बरं झालं तू मला फोन केलास. मी तुझीच आठवण करत होतो. तू ताबडतोब माझ्या घरी ये, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचंय, मी म्हणालो. मी तुझ्याकडे येऊ शकत नाही, तो गंभीरपणे म्हणाला. का? काय अडचण?
तुझं हेलिकॉप्टर बिघडलंय का? तसं असेल तर मी माझं पाठवतो, नाहीतर टॅक्सीकॉप्टरनी ये. विजय, मला तुझी भीती वाटते. पडद्यातून माझ्याकडे पाहत तो म्हणाला. माझी भीती? मी आश्चर्याने विचारलं. मग जोराजोराने हसून म्हणालो, ओ श्याम, मी तुझा खून करेन असं वाटलं की काय? नुसती शंका नाही, माझी खात्री आहे, तो म्हणाला. चेष्टा नाही, सिरियसली बोलतोय विजय. मी तुला फसवलंय. काय? काय म्हणतोयस तू? हो विजय, मी तुला फसवलंय. तुझी युनिव्हर्सल कंपनी आता माझी झाली आहे. तुझे सगळे शेअर्स मी विकत घेतलेत. कंपनीवर आता तुझा कुठलाही अधिकार नाही, तो म्हणाला. श्याम, हे सगळं केव्हा केलंस तू? तू ज्या दिवशी चंद्रावर गेलास त्याच्या 1 दिवस अगोदर. हे तुला कधीतरी समजणार होतंच, पण ते इतक्या लवकर समजेल असं वाटलं नव्हतं. तू चंद्रावर गेलास त्याच वेळेस मला खात्री पटली की आल्यावर तू नक्की माझा खून करणार म्हणून, तो म्हणाला. त्याच्या बोलण्यावर माझा अजूनही विश्वास बसत नव्हता. चंद्रावर जाण्यापूर्वी जग असं नव्हतं. मित्र मित्रासारखा वागत होता, शत्रू शत्रूसारखे वागत होते. आता तर सगळं जगच बदलल्यासारखं झालं आहे. आधी विजया आणि आता श्याम. श्याम, निदान तुझ्याकडून तरी अशी अपेक्षा नव्हती, मी निराशेनं म्हणालो. विजय, तू आता काहीही बोललास तरी माझी ऐकून घेण्याची तयारी आहे. बोलण्यासारखं तू काही ठेवलंच नाहीस. विजय, गेली 7 वर्षे मी पश्चातापाच्या आगीत होरपळतोय. विजया पण अशीच म्हणाली होती. पश्चाताप? मरण्याची भीती वाटायला लागली म्हणून पश्चाताप? मृत्यू समोर उभा राहिला म्हणून यांचे मुखोटे गळून पडले, नाहीतर यांचे खरे चेहरे मला कधीच दिसले नसते. हे बघ श्याम, मी चिडून म्हणालो. थांब विजय, मला अडवू नकोस. तू मला क्षमा कर असं मी कधीच म्हणणार नाही. माझ्यासारख्या विश्वासघातकी माणसाला तू क्षमा करणार नाहीस हे माहिती आहे मला. मी मरायला तयार आहे, पण मला फक्त 1च दिवस दे. 1 दिवसानं असं काय फरक पडणार आहे, मी विचारलं. विजय, मी केलेल्या गुन्ह्याबद्दल मला शिक्षा मिळणारच आहे, पण मरताना एक पुण्य कर्म करू दे, एवढी एकच विनंती आहे. काय करणार आहेस तू? केलेली चूक परत सुधारणार आहे. कंपनी तुझ्या नावावर करणार आहे. मी आत्ताच माझं मृत्यूपत्र लिहून ठेवलंय. त्याला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी मला फक्त 1च दिवसाची मुदत हवी आहे. विजय, तुला खोटं वाटेल, तू चंद्रावर गेलास त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी आत्महत्या करणार होतो. मग का नाही केलीस? तो पळकुटेपणा झाला असता. मी मरणाला भ्यालो असं तुला वाटलं असतं. शिवाय माझ्यासाठी तू 7 वर्षे शिक्षा भोगलीस, ती पण वाया गेली असती. सूड घेतल्याचं समाधान तुला मिळालं नसतं. मी तुला फसवलंय. मी तुझा गुन्हेगार आहे. माझे प्राण घेण्याचा अधिकार तुलाच आहे, म्हणून आत्महत्या केली नाही. तुझ्यासारख्या मित्राच्या हातून मरण यावं म्हणून इतके दिवस वाट पाहिली. आता मी मरणाला भीत नाही. आता तू माझा खून केव्हाही करू शकतोस, तो म्हणाला. एक क्षणभर मी काहीच बोललो नाही. मला त्याचा राग आला नाही, वाईटही वाटलं नाही. आता या सगळ्याच्या पलीकडे गेलो होतो मी. फक्त त्याची दया आली. त्याला म्हणालो, श्याम,
ते मृत्यूपत्र फाडून टाक. तुझा मी खून करणार नाही, तसं कधी मनातही आणलं नव्हतं. तू मला फसवल्याचं माहीत सुद्धा नव्हतं. माझ्या परत येण्यानं तुला उपरती झाली, तुझी चूक तुला कळली, हेच पुष्कळ झालं. तुला मी कशाकरता बोलवलं आहे माहिती आहे? मला आता कंपनीत इंटरेस्ट नाही. ती सगळी तुझ्याच नावावर करणार होतो. माझं काम हलकं केलंस तू. श्याम, सुखी राहा. फक्त एकच लक्षात ठेव, असं पुन्हा करू नकोस. गुड बाय श्याम. असं म्हणून मी फोन बंद केला. फोनच्या पडद्यासारखा मी आता कोरा झालो होतो. कसली बंधनं उरली नव्हती. आता फक्त एकच काम उरलं होतं. माधवच्या ऑफिसमध्ये घुसता येईल की नाही शंकाच होती. एवढंच काय, त्याच्या बिल्डिंगच्या आसपास सुद्धा जाता येईल असं वाटत नव्हतं. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याने कडेकोट बंदोबस्त नक्कीच केला असणार. पावला पावलावर त्याचे बॉडीगार्ड असतील. मला पाहता क्षणी शूट करण्याचे आदेश त्याने दिले असतील. पण आता मला कशाचीच पर्वा नव्हती. कोणासाठी जगायचं? 40व्या मजल्यावर जाईपर्यंत मला कोणी अडवलं नाही. मला थोडं आश्चर्यच वाटलं. त्याच्या ऑफिसचं दार उघडलं. आतमध्ये 100 जणांचा स्टाफ मावेल इतका मोठा हॉल होता, पण तो संपूर्ण रिकामा होता. माधवच्या केबिनचं दारही बंद होतं. आतमध्ये तो नसणार याची मला खात्रीच होती. मी चंद्रावरून परत आलो ही बातमी आता गुप्त राहिली नव्हती. टीव्हीच्या बातम्यांमध्ये दर अर्ध्या तासाला माझीच चर्चा होती. लेझर बीम रिव्हॉल्वर ज्या दुकानातून घेतलं होतं त्या दुकानदारानं दर 10 मिनिटांनी जाहिरात करण्याचा धडाका लावला होता. माधवनं हे सगळं नक्कीच बघितलं असणार. म्हणूनच त्यानं ऑफिसच्या माणसांना सुट्टी देऊन स्वतः कुठेतरी लपून बसला असणार. पण मी त्याला असा सोडणार नव्हतो. पृथ्वी, मंगळ, शुक्र कुठेही असला तरी शोधून काढणार होतो. कारण त्याचा खून करण्यासाठीच तर मी 7 वर्षांची शिक्षा भोगून चंद्रावरून परत आलो होतो. एक वेगळी शंका माझ्या मनात आली. आपला खून होणार या भीतीनं त्यानं आधीच आत्महत्या केली असेल तर? खात्री करून घेण्यासाठी मी त्याच्या केबिनचं दार उघडलं. तो खुर्चीत बसलेला दिसला. मुख्य म्हणजे जिवंत होता. माझ्याकडे बघत हसला आणि म्हणाला, मी तुझीच वाट पाहत होतो. मी येणार माहीत असून सुद्धा? मी आश्चर्याने विचारलं. हो, तुझी माझी दुश्मनी आपण युनिव्हर्सिटीत शिकत असल्यापासूनची जगजाहीर आहे. तू एका कंपनीचा मालक झालास तेव्हा मी मात्र धडपडत होतो. पण मला खात्री होती की मी तुझ्यावर मात करेन. आज मी तुझ्यापेक्षा सुखी आहे. तो शांतपणे म्हणाला. तू सुखी झालास, पण तू माझं आयुष्य बर्बाद करून टाकलंस. सूर्यशक्तीवर चालणाऱ्या कारचं नवीन डिझाईन मी सतत 4 वर्षे खपून तयार केलं होतं. माझं सगळं करिअर त्या डिझाईनवर अवलंबून होतं. ते डिझाईन तू चोरलंस आणि आता तू सुखाच्या गोष्टी करतोयस. मी म्हणालो, अरे हे असं चालणारच. एव्हरीथिंग इज फेअर इन वॉर अँड लव्ह. तो खळखळून हसत म्हणाला, पण ही लढाई तुला महागात पडणार आहे. मी आता तुझा खून करणार आहे. रिव्हॉल्वर उचलून मी म्हणालो, एवढ्या क्षुल्लक कारणासाठी? त्यांना तुच्छतेने विचारलं, क्षुल्लक वाटते तुला? माझ्या जागी तू असतास तर काय केलं असतंस? मी त्याला रागानं विचारलं. तुझ्यासारखा रडत बसलो नसतो. खून करण्यासाठी मी माझी 7 वर्षे चंद्रावर गहाण टाकली नसती. मग काय केलं असतंस?
मी आश्चर्याने विचारलं. मी माझ्या बुद्धीवर, ज्ञानावर विश्वास ठेवला असता एक डिझाईन गेलं तर दुसरं करीन, त्याच्यापेक्षा चांगलं करीन अशी हिंमत ठेवली असती. त्याच्याकडे मी पाहतच राहिलो. मला हे सुचलंच नव्हतं. सुडानं मी आंधळा झालो होतो. एका क्षणात माझा राग विरघळून गेला. त्याच्याकडं आदरानं पाहत म्हणालो, खरंच माधव, तू माझे डोळे उघडलेस. तू मला नवीन वाट दाखवलीस. तुझा खून करण्याच्या उद्देशानं मी इथे आलो होतो, पण माधव, तुला मी क्षमा केली आहे. दॅट्स लाईक अ गुड बॉय. तो प्रसन्नपणे म्हणाला. माधव, तुला मी का क्षमा केली माहितीये? तू माझा दुश्मन आहेस, पण तुझ्या दुश्मनीत सुद्धा प्रामाणिकपणा आहे. सरळ रोखठोक व्यवहार आहे. फसवाफसवी नाही. मी ज्यांना आपलं समजत होतो त्यांनी मला फसवलं. आता जर खून करायचाच असेल तर सगळ्यांचाच करावा लागेल. विजया, श्याम, तू कोणाकोणाचा खून करू? आणि खून करूनही माझी 7 वर्षे मला परत मिळणार आहेत का? जाऊ दे रे, विसरून जा सगळं, तो म्हणाला. खरंय माधव, आता सगळं विसरावंच लागणार. मला ज्यांनी फसवलं त्यांना आता दोष ठेवून काय फायदा? खरं म्हणजे मी आधी दुबळा होतो आणि म्हणूनच मला सगळ्यांनी फसवलं. मीच खरा दोषी आहे. पश्चातापानं दग्ध होत मी म्हणालो, जाऊ दे रे, आता विचार करून कशाला त्रास करून घेतोस? माझं ऐक. माझ्या धंद्यात तू पार्टनर होतोस का? तुझी बुद्धी आणि माझे श्रम पहा, पटतंय का तुला? त्यानं माझ्याकडे मोठ्या अपेक्षेनं पाहत विचारलं. माधव आता माझा दुश्मन नव्हता, शत्रू नव्हता. तो एखाद्या जिवलग मित्रासारखा वाटत होता. मी हसून म्हणालो, थँक्स माधव, तू खरोखरच चांगला आहेस. मला आता काही नको. माझं जग उद्ध्वस्त झालंय. मी आता एकटाच राहणार आहे. माझं स्वतःचं असं नवीन जग निर्माण करणार आहे. बरं आहे माधव, माय डिअर फ्रेंड, गुड बाय. असं म्हणून त्याच्याकडे पाठ वळवून मी बाहेर पडलो. धन्यवाद.